मदत व्हावी ही तुमच्याकडनं आम्हाला म्हणजे अपेक्षाही आहे आणि रिक्वेस्ट पण आहे. हां, कारण का हे अगदी खरं आहे. तुम्ही जे बोललात ना, पॅरेंटिंग हा विषय फार महत्त्वाचा झालेला आहे. आज कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचंच जग आहे. विदाऊट एनी कॉम्पिटिशन काहीही करणे शक्य नाही आहे. हां, तुम्हाला जर तुम्ही सरकारी नोकरी करा, कॉर्पोरेट नोकरी करा, स्वतःचा व्यवसाय करा, कॉम्पिटिशन ही आलीच. कॉम्पिटिशन हा खरं म्हणजे आपण आपल्या घरात जेव्हा पाऊल ठेवतो ना, भिंतीच्या पहिल्या दारावर लिहून ठेवायचं, कॉम्पिटिटिव्ह दुनिया. आणि या कॉम्पिटिटिव्ह दुनियामध्ये सक्सेस हे माझं होणारच. हां, म्हणजे आमच्या लहानपणी पंडित जवाहरलाल नेहरूंचं वाक्य होतं, "आराम हराम है." हं. तर ते "आराम हराम है" हे जे स्लोगन होतं जेव्हा शाळेच्या भिंती रंगवताना कार्यक्रमाचे ते इव्हेंट मॅनेजमेंट आम्ही करायचं तर म्हणजे अगदी 5वी पासून तर 10वी पर्यंत किंवा कॉलेजच्या जमान्यामध्ये सुद्धा. त्यावेळेस असे त्या सेंच्युरी पेपरवर ते लाकडाच्या बांबूच्या बोरुनी तयार करणे, ते पेंट आपल्या त्या बाटल्यांचे कलर वगैरे ते आम्ही करायचं ते. आणि ते भिंतर रंगवायच्या शाळेमधल्या आणि सुंदर तो क्लास रंगवला जात होता. मी काय करायचं त्यावेळेस, तर तसंच मी माझ्या घरी रंगवलं होतं. आता रंगवण्यासाठी आता तेवढे पैसे असणे नसते, पण ते सेंच्युरी पेपर वगैरे माझे वडील पण त्यावेळेस तेवढं मदत करायचे. जरी ते मोलमजुरी करत होते, तो पण ते करायचे. आणि मग काही मुलांचं ज्यांच्याकडे आहे, तर ते आपलं खेड्यातली जे आता जे घरं असतात, ते काय सागवानच्या नाटा असतात किंवा काही, त्यावर खडूने लिहायचे. म्हणजे ही सवय जी पडली होती ना, ती अगदी बालवयापासून ते आराम हराम आहे. किती छान स्लोगन आहे. आजकाल अनेक मुलं काय करतात, की रिलॅक्स असतात बिलकुल आणि मग शेवटल्या क्षणी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट हातात आलं, की मग धावपळ करणार आणि आणि आई-वडीलसुद्धा तेच करतात. माझा मुलगा कुठे आहे? तर म्हणजे दिल्लीला. कुठे आहे? तर पुण्यामध्ये. काय करतोय? एम-पी-एस-सीची तयारी करतोय, यू-पी-एस-सीची करतोय. कोणी मोर्शीतला किंवा खेड्यातला वरुडचा असेल तर मग ते अमरावतीमध्ये काय करतोय? पोलीस भरतीची तयारी करतोय. अरे हो, पण केव्हा? हे ग्रॅज्युएट झाल्यानंतर किंवा ज्या काही मधल्या काळामध्ये असेल तर तेव्हा. पण ही जे बघा तुम्ही पण बोललात, की जे अगदी 5व्या-6व्या वर्गापासून पहिल्या ह्याच्यापासून दंडा मारायचा असेल तर तो जो प्रकार तुम्ही सांगितला, की त्याला सजा म्हणून त्याला एक छडी नका मारू. पण ते डोळे वटारून जर का त्याला सांगितलं, की नाही हा टास्क कर. काय झालं? दोनही गोष्टी साधल्या गेल्यात. एक त्याला म्हणजे तुमची भीती निर्माण झाली, की अरे आपल्याला काहीतरी आपण चूक केली ना, काही आराम करायला लागलो तर हे काम सांगतात किंवा आपल्याला रागावलेले आहेत हे समजतं त्या मुलांना. आता तुम्ही तर लहान वयातून गेले, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये जर आठवणी घेतल्या तर तुम्हालाही कळतं. उद्या तुम्ही बाप होणार आहात. त्यामुळे तुम्हालासुद्धा ही शिकवणूक आत्तापासून जे तुम्ही काही पुंजी जमवून ठेवली ना, तर ती तुमच्या मुलांच्या कामी तुम्हाला येणार आहे. पहिले आता जरी तुम्ही एज्युकेशनच्या फील्डमध्ये आहात, एज्युकेशनच्या फील्डमधून पुढे जात आहात, या पिरियडमध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचं म्हणजे मार्गदर्शन मिळतं आहे. त्या जुन्या काळामध्ये आम्हाला तर हेही नव्हतं मिळत आणि आता आम्हाला शिकवणारे शिक्षकसुद्धा अगदी डी-एड झालेले लोकं असे ते शिकवायचे ना. तेव्हा कुठं हायर एज्युकेशन होतं. म्हणून हे फार अशा उदाहरणं दाखवलं असतं तर खूप छान